नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवसानंतर आज आपण या यूट्यूब चॅनलवर मी बिर्याणीची रेसिपी टाकणार आहे. तर आपण बघूया बिर्याणीची रेसिपी कशी करायची ती. सगळ्यात पहिले मी 4 ते 5 कांदे लांब लांब कापून घेतलेले आहेत आणि पहिले त्याला तळून बाजूला ठेवणार आहे. ही सगळ्यात पहिले ही प्रोसेस करायची आहे. त्याआधी आपण चिकनला मॅरिनेट करणार आहे. त्याच्यासाठी मी ही जी पेस्ट बनवलेली आहे ही आहे सांबारची काडी, अद्रक आणि लसूण, त्यात थोडे जिरे हे घालून मी पेस्ट बनवलेली आहे. आणि हे पुदिना लीव्ज आहे. हे पुदिना लीव्ज आणि दही थोडंसं, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला हे या चिकनमध्ये टाकून आपण मॅरिनेट करायला ठेवणार आहे. थोडासा चिकन मसाला 1 टीस्पून किंवा हाफ टीस्पून, जसं तुमच्या टेस्टवर आहे. तेच पाहिजे असेल तर 1 टीस्पून. आणि 2 चमचे बिर्याणी मसाला, 2 टीस्पून नमक किंवा तुमच्या स्वादाप्रमाणे. हे एवढं मटेरियल टाकून आपण पहिल्यांदा ते चिकन मॅरिनेट करायला ठेवणार आहे 15 ते 20 मिनटापर्यंत. यात ते सगळे मटेरियल मिक्स केल्यानंतर 2 टीस्पून ऑइल पण घातलेलं आहे. हां, हे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि याला आता 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला. आता आपले कांदे जे आहेत हे लाल व्हायला आले आहेत. छान असे लालसर कुरकुरीत झाले की आपण याला काढून घेणार आहे. आणि कांदे होईस्तोवर आपण ही तयारी केलेली आहे. बघा, हे 2 ग्लास तांदूळ म्हणजे अर्धा किलो बासमती राईस आपण धुवून भिजत घातलेले आहे. हे अद्रक, लसूण आणि सांबाराच्या काड्या याची पेस्ट बनवलेली आहे. हे 2 टोमॅटोची पेस्ट बनवलेली आहे. आणि त्यातल्या त्यात आपण हे खडे मसाले घेतलेले आहेत. हे आहे तेजपत्ता, कलमी, 4-5 विलायची, हे 3-4 स्टार फूल आणि हे थोडंसं दगडफूल. आणि ही विलायची थोडीशी फोडून घेतलेली आहे. मोठी विलायची आपण फोडून घेतली आहे. ती पूर्ण वाया जाते फोडली नाही तर. आणि फोडली तर ते दाणे, ती विलायचीचे दाणे आपल्याला खायला होतात, नाही तर फेकण्यात जाते. आणि हे थोडासा जायपत्रीचं 1 पान घेतलं आहे. हे आपल्याला बारीक तुकडे करून त्यात घालायचे. शिवाय या 2 मिरच्या थोड्या जाडसर कट करून घेतलेल्या आहे. 1 लिंबू कापून घेतलेला आहे. 2 टीस्पून तूप घेतलं आहे. कारण माझ्या मुलीला तूप आवडत नाही म्हणून मी फक्त कमी घेतलं आहे. नाही तर तुपाचं प्रमाण भरपूर असू द्या. तुम्हाला आवडत असेल तर तूप 4 टीस्पून 5 टीस्पून टाकलं तरी चालेल. शिवाय हे पुदिना लीव्ज आहे थोडेसे. आणि हा सांबार बारीक कट करून घेतलेला आहे. आता बघा, आपले हे कांदे झालेले आहेत. हे आता आपण असे छान लालसर कुरकुरीत होऊ द्यायचे आहेत. हे आता आपण काढून घेणार आहे. आणि ही रेसिपी, चिकन बिर्याणीची रेसिपी, या आपल्या दीदी आहेत. हॅलो दीदी, काय नाव आहे? नाम काय आहे? अन्नपूर्णा दीदी आपल्याला सांगत आहेत. त्या ही रेसिपी बनवत आहेत. आणि इकडे आपण गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. याच्यामध्ये ते तांदूळ 15 मिनटं भिजल्यानंतर आपल्याला थोडेसे 5 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायची आहे. हा जो खडा मसाला आपण तयार केलेला आहे तो सगळा खडा मसाला आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे. तेजपत्ता घातला,
स्टार फूल, कलमी, दगडफूल, 6 जिरं, 1-2 लवंगा, जोही खडा मसाला आपल्या घरी अवेलेबल असेल तो आपल्याला त्यात घालायचा आहे, कारण त्या सगळ्या मसाल्याचा सेंट त्या भाताला लागतो, त्याच्यामुळे तो भात अगदी आणखीन सुगंधित होतो. त्याकरता आपल्याला हा मसाला ते तांदूळ उकळताना घालायचा आहे. आपलं जे कांद्याचं तेल उरलेलं आहे तेच कांद्याचं तेल आपण भाजी बनवताना वापरलं आहे. आपल्याला आता चिकनची भाजी आधी बनवून घ्यायची आहे, त्याच्यासाठी दीदींनी ते तेल तिथे वापरलेलं आहे. आता आपण हे चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं आहे त्यात ऑलरेडी सगळे मसाले जे घातले तुम्हाला दाखवले आहे ते आपण आता या तेलामध्ये सोडणार आहे. व्हेरी गुड. आपण हे सगळं मसाल्यामध्ये आपण तेलामध्ये पूर्ण मॅरिनेट केलेलं चिकन सोडलेलं आहे. ते आधी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इकडे या पाण्यामध्ये मसाले छान उकळत आहे, म्हणजे पाण्याला ऑलरेडी सुगंध आलेला आहे मसाल्यांचा. यात अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, 1 टीस्पून टोमॅटो पेस्ट घातलेली आहे, आपल्याला 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये, जो आपण चिरून ठेवलेला होता. सध्या अर्धाच लिंबू टाकला आपण. इकडे हे पाणी उकळलेलं आहे. या पाण्यामध्ये आपण हा भिजत घातलेला राईस सोडणार आहे. याला आपण याच्यामध्ये अर्धा शिजवून घेणार आहे. हे चिकन छान मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये सांबार घालायचा. जेवढा आपण चिरून ठेवलेला त्याच्या अर्धा सांबार घातला आणि अर्धे पुदिना लीव्स घातलेले आहेत. त्यातली अर्धी मिरची घातलेली आहे. हे आता आपण झाकून ठेवणार आहे. 10 मिनिट्स आपण झाकून चिकन शिजू देणार आहे. इकडे तोपर्यंत आपले भिजत घातलेले तांदूळ छान उकळत आहे. याला हाफ बॉईल करायचं आहे. या तांदळाला जवळपास 50 to 70% त्याला उकळून घ्यायचे आहेत. आता 10 मिनटं झालेले आहे. 10 मिनटानंतर आपल्याला हा राईस असा काढून घ्यायचा आहे एका चाळणीमध्ये. पाण्यातून काढून घ्यायचं आहे. हे पाणी नंतर आपल्याला कशातही वापरता येते, किंवा बिर्याणी बनवताना जर लागलं तर पाणी हेच वापरायचं, किंवा इतर वेळी भाजी वगैरे बनवताना सुद्धा हे पाणी वाया नाही जाऊ द्यायचं, कारण मसाल्याचं पाणी आहे. हे पाणी कधीही वापरता येते ठेवून घेतलं की.
अतिशय पौष्टिक असतं हे पाणी. कणिक भिजवताना सुद्धा वापरता येते, पराठ्याचं भिजवताना सुद्धा वापरता येते, भाजीतही वापरते, कशातही वापरते. आपण थोडंसं भाजी उघडून पाहूया. थोडा वेळ आहे, 10 मिनटं झालेले आहेत. आणखीन आपल्याला 5 ते 7 मिनटं आणखीन ठेवायची गरज आहे. हे पाणी सगळं यातलं आटू द्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला बंद करायचं आहे. आता आणखीन 5 ते 7 मिनटं आपण हे परत झाकून ठेवणार आहे. आम्ही हे थोडंसं एक चमचा मसाला, 2 चमचे तिखट आणि 2 चमचे आपलं बिर्याणी मसाला हे परत ॲड केलेलं आहे. कोणाला जर स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता. मला जसं स्पायसी पाहिजे असते म्हणून मग मी याच्यामध्ये परत ॲड केलं. नॉर्मली जे लोक कमी तिखट खातात त्यांनी जे सुरुवातीला 1 चमचा घातलेला आहे तेवढा पुरेसा आहे. पण स्पायसीवाल्यांसाठी हे अर्ध शिजत आल्यानंतर 2 चमचे तिखट, 2 चमचे बिर्याणी मसाला आणि 1 टीस्पून आपला साधा काळा मसाला घालायचा आहे. आता आणखीन 5 मिनटं झाले आहे. 5 मिनटांनी आपलं चिकन शिजलेलं आहे. ते आपण दुसऱ्या कढईमध्ये काढून घेणार आहे. थोडं काढून घ्यायचं आहे. बाकी ग्रेव्हीसहित त्यात ठेवलेलं आहे. ही ग्रेव्ही आपल्याला खाताना जर कोणाला ग्रेव्ही पाहिजे असेल तेव्हा ही ग्रेव्ही आपल्याला यूज करता येईल. हे अर्ध चिकन यात घातलेलं आहे. अर्ध चिकन त्याच्यात राहू दिलं. ज्या पॉटमध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची आहे त्याच पॉटमध्ये ते चिकन राहू दिलं आहे आणि ह्याची ग्रेव्ही थोडी काढून ठेवलेली आहे. ही ग्रेव्ही आपल्याला जेवताना जर घ्यायची असल्यास ही ग्रेव्ही आपण वापरू शकतो. यात ही जरा घट्ट झालेली असते. ही जर पातळ हवी असेल तर आपलं जे तांदळाचं पाणी, तांदूळ शिजवलेलं निघालं आहे ते याच्यामध्ये थोडं मिक्स करून याला पातळ ग्रेव्हीसुद्धा तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये थोडे पुदिना लीव्स घातलेले आहेत, थोडा सांबार घातलेला आहे आणि त्यात आता हा राईस घालायचा आहे. एक लेयर राईसची लेयर आपण टाकतो आहे. त्यात 1 टीस्पून तूप वरून घालतो आहे. आणखीन थोडा सांबार त्यात घातलेला आहे आणि पुन्हा थोडे पुदिना लीव्स त्यात घातलेले आहेत. आणि हे जे अर्ध चिकन आपण काढून ठेवलेले आहे ते चिकनचे पीसेस आपण त्यात त्याची लेयर ठेवणार आहे. ही चिकनची लेयर आपण त्यात ठेवलेली आहे. ते छान अरेंज करायचं आहे पूर्ण पॉटभर. त्यात उरलेला भात पसरवायचा आहे. एक लेयर त्यात भाताची पसरवायची आहे. त्यात थोडा सांबार घातलेला आहे, पुन्हा पुदिना लीव्स घातलेले आहेत, 2-3 पीसेस मिरचीचे टाकलेले आहेत आणि हा जो क्रंची कांदा आपण करून ठेवलेला आहे
तो त्याच्यावर घातलेला आहे. हा क्रंची कांदा त्यात घातला आहे आणि वरून पुन्हा 1 टीस्पून तूप घातलं आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही 2 ते 3 टीस्पून किंवा जास्तही घातलं तर एकदम मस्त, एकदम बढिया. आणि थोडासा क्रंचीवाला कांदा आपण काढून ठेवलेला आहे, तो आपण जेवताना वरून टाकणार आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे, 1 कटोरी पाणी. त्यात ते भाताचं जे उकळलेलं पाणी आहे तेच घातलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मसाल्याचा सेंट असल्यामुळे तेच वापरलं आहे आपण इथे. स्लो टू मीडियम वर आपल्याला 10 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि या वाफेनीच जेवणाच्या वेळेपर्यंत या वाफेनीच याला आतमध्ये हळूहळू शिजणार आहे हे आणखीन. त्याच्यामुळे 10 मिनटातच बंद करून द्यायचा गॅस. 10 मिनटात ते आणखीन शिजून जाईल. मी हे केसरचं पाणी करून ठेवलेलं आहे. हे केसरचं पाणी आणि हे केवडा इसेन्स हे वरून आपल्याला सोडायचं आहे. एका भागामध्ये केसरचं पाणी आणि एका भागामध्ये केवडा इसेन्स. ही आपली बिर्याणी एकदम बढिया रेडी झालेली आहे आणि आता हिला खालून वर पूर्ण मिक्स करायची आहे, म्हणजे ते सगळे फ्लेवर एकमेकाला लागून जातात आणि तो कांदा सुद्धा पूर्ण बिर्याणीला लागून जातो. आपला भाताचा दाणा न फुटता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खालून वर. काय सुंदर सुगंध येतोय, वा एकदम मस्त. आणि ही आता आपल्याला अशी प्लेटमध्ये वाढून घ्यायची आहे. याच्यात 2 अंडी पण घातले आहे आमच्या घरच्या फरमाईशमुळे. हे बघा काय सुंदर, एकदम झकास आणि स्वादिष्ट बिर्याणी आपली तयार आहे. यात मी मगाशी काढून ठेवलेला गार्निशिंगसाठी हा कांदा, क्रंची कांदासुद्धा वरून असा सोडायचा आणि मस्त त्याच्यावर ताव मारायचा. वा 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 वा, बढिया, एकदम सुंदर, एकदम सुंदर. करून बघा, मस्त लागेल. ही रेसिपी तुम्ही फॉलो करा, तुम्हाला छान टेस्ट येईल या रेसिपीची आणि तुम्हाला हे नक्की आवडणारच आहे. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब तर जरूर करणारच आहे, मला माहिती आहे. परत भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.